MCC पनवेल आणि रिची प्रतिष्ठान 40+ डोंबिवली. तर सामना सुरू झाला. MCC पनवेल आणि रिची प्रतिष्ठान 40+ डोंबिवली. सतीश पहिला चेंडू. ओ वेगवान चेंडू उसळी घेणारा हा चेंडू वॉन केलं. अरविंदला आपण जरूर पाहतोय. फर्स्ट बॉल. सतीश यांना आपण जरूर पाहतो. मागच्या सामन्यामध्ये का बॅटिंग केलं. पुन्हा एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न आणि इथे प्रयत्न फसलाय. अरविंद डोंबिवली प्रतिष्ठान 40+ कडून षटक हाताळतो आणि सलग 2 चेंडू डॉट बॉल. MCC पनवेल 40+. 3 षटकांचा सामना आहे. थोडा स्पीडअप वाढवा. पुढचा चेंडू अरविंद. एज लागते. फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर होता आणि डिक्लेअर झोन मध्ये 3 चेंडू नंतर प्रतीक्षा करावी लागली. एक धाव फलकावर. स्कोर कार्डवर बिनबाद 1. निनाद आणि सतीश 40+ हे दोन्ही हुकमी फलंदाज आहेत MCC पनवेल साठी खेळताना. समोर तेवढा तगडा संघ रिची प्रतिष्ठान 40+ डोंबिवली. अरविंद 3 चेंडूचा खेळ संपला आणि धावा येत्या 1. डाव्या हाताचा निनाद लाईन भर करतो. यष्टीरक्षकाची साथ मिळते आणि जरूर पंच इशारा करतील. हा वाईट बॉल. 2 धावा धावफलकावर. MCC पनवेल टॉस जिंकलाय 40+ डोंबिवलीनं आणि आता बॅटिंग करतोय MCC पनवेल. राऊंड विकेट. आक्रमण केलं बॅटच्या मधोमध आणि हा लांब लचक बिग स्ट्रोक. बिग शॉट षटकार. एकूण धावा धावफलकावरती 8. 4 चेंडूचा खेळ संपलाय आणि धावा धावफलकावर 8. पुन्हा एकदा अरविंद. अरविंद आपल्या गोलंदाजी मार्कवर. पुढचा चेंडू ऑन साइडला वन्स अगेन आणि इथे संधी मिळत नाही. आणखीन एक चौकार. एक षटकार आणि त्यानंतर येतो हा चौकार. संघ पोहोचलाय 12 वर. पोलादपूर 40+ ला या 2 फलंदाजांना केलेली खेळीच्या जोरावर संघाने सामना जिंकलाय आणि आता अरविंद 3 चेंडू मध्ये आपली छाप सोडली होती गोलंदाजीनं आणि त्याच अरविंदवर चढवलेला हल्ला. निनाद तारेकर पुन्हा एकदा आक्रमणाचा प्रयत्न. जो फटका कनेक्ट करायचा होता तो खेळता आला नाही. मात्र सिंगल. 1 धावेने धावफलक पुढे सरकेल. टोटल रन्स आपण आतापर्यंत पाहिल्या तर 13. 3 षटकांचा सामना आहे. 13 धावा धावफलकावर. आज ग्रामीण मधून संग्राम 11 निटल संघ क्वालिफाय झाला अंतिम सामन्यामध्ये. 40+ मधून कोणता संघ असेल. अजूनही 2 सामने. हा सामन्यानंतर पुढचा सामना आणि त्यातून विजय होणाऱ्या संघाची लढत असेल. रिची प्रतिष्ठान डोंबिवली 40+. अरविंद 13 दिल्या आणि आता विक्रांत आलाय डोंबिवली 40+ कडून. विक्रांत पुढचा चेंडू ऑन साइडला. हा
फटका खूप चांगला आहे, अगदी लांब लचक तडाखा आला हा षटकार. एकूण धावा धावफलकावर 19. विक्रांतला आल्या आल्या पहिल्या चेंडूवर दाखवलं, इम्प्रेस केलं आपलं आक्रमक खेळानं. MCC पनवेल पोहोचला 19 धावा धावफलकावर. आतापर्यंत निनाद तारेकर आपण पाहतोय 2 षटकार 1 चौकाराच्या मदतीनं संघासाठी खूप चांगला खेळ आपण पाहिला. पुन्हा एकदा आणखीन एक तडाखा, मात्र थोडा डिफिकल्ट आहे. प्रयत्न चांगले केले झेलसाठी, मात्र झेल थोडा घेणं अवघड होतं. मात्र तितक्या वेगानं 2 धावा पूर्ण केल्यात. विक्रांत 2 चेंडूमध्ये 8 दिल्या आणि MCC पनवेल आता पोहोचला एकूण धावा 21. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आक्रमण गॅप मध्ये खेळला, दूरवर क्षेत्ररक्षक आणि गॅप मधून चालला हा चेंडू. 4 धावेसाठी MCC पनवेल साठी ही जोडी बघा, ज्यामध्ये निनाद मागच्या सामन्यामध्ये सतीश होता. का बॅटिंग चालू आहे, कशा पद्धतीनं गोलंदाजी धुलाई चालू आहे आपल्याला पाहायला मिळेल. आतापर्यंत विक्रांत 3 चेंडूचा खेळ संपलाय आणि धावा आपण पाहिल्या 25. टप्पा पडल्यानंतर काहीसा चेंडू खाली राहिला आणि आता बीट केलंय हा डॉट बॉल. विक्रांतची ही गोलंदाजी, निनादची आतापर्यंत बॅटिंग पाहिली, षटकार चौकार सिंगल षटकार 2 धावा चौकार आणि पहिला चेंडू डॉट खेळलाय. 4 चेंडूचा खेळ संपलाय. हा फटका ताकदीचा वापर आहे, मात्र मिस टायमिंग. झेल तर नाहीये, 2 धावेसाठी निघाले, 2 धावा नक्कीच मिळतील. विक्रांतच्या गोलंदाजीवर 5 चेंडूचा खेळ संपलाय आणि एकूण धावा 27. 27 धावा आहेत. सामना 3 षटकांचा आहे, आपण याची नोंद घ्या. 3 षटकांचा सामना आहे. 27. प्रयत्न चांगले होते, एज लागली डिक्लेअर झोन मध्ये, ओव्हर कंप्लीट. 2 षटकानंतर आता धावा येते 28. चला स्पीडअप करा, थोड़ा स्पीडअप करा. मंगेश लास्ट ओवर है. मंगेश व्हाइट बॉल ऑन साइडला खेळला, 1 धाव पूर्ण, जरूर दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होणार, मात्र मंगेश व्हाइट बॉल सिंगल. टोटल रन्स पाहिल्या तर 30 रन्स.
चला डोंबिवली 40+. मंगेश पुढचा चेंडू ऑन साइडला ड्राईव्ह करतोय जरूर गॅपमध्ये. आणि आज MCC पनवेलची बॅटिंग आपण पाहिली, ज्यामध्ये सतीशच्या बॅटमध्ये हा पहिला चौकार आला आणि धावा मात्र मजबूत धाव फलक आहे. 34 रन्स, 34 धावा धाव फलकावर. पप्पे भाई पप्पे भाई हो, आक्रमण करण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटवर आला नाही आणि हा डॉट बॉल. आतापर्यंत धावसंख्या पाहिली तर 34 धावा आहेत MCC पनवेल ची ही धावसंख्या. आक्रमण करतो, हल्ला चढवतोय जरूर आणि हा फटका गेलाय 6 धावेसाठी. पप्प्याबाई फोन उचला. पप्प्याबाई फोन उचला. एकूण धावा धाव फलकावरती आपण जरूर पाहतोय 40. अजूनही या षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. आणखीन एक आक्रमण आणि हा एक तडाखा. बिग शॉट, धाव फलक मजबूत आहे. एकूण धावा धाव फलकावर 46. शेवटचा चेंडू. MCC पनवेलची धावसंख्या खूप चांगली आहे. MCC पनवेलची धावसंख्या आपण पाहिली तर गुड बॅटिंग. सतीशनं सलग 2 चेंडूवर 2 षटकार आणि आणखीन एक 3 चेंडूवर 3 षटकार. ही धुलाई, ही पिटाई दिवसभरामध्ये आपण पाहिलं. जेवढे चेंडू जात नव्हते तेव्हा या सामन्यामध्ये रचित पाटील आमचे आयोजक, सतीश 3 चेंडूमध्ये 3 षटकार 1 चौकार. एकूण धावा धाव फलकावरती 52 झालेत आणि आता 53 करायचे. सामना कोण जिंकणार? ग्रेट बॅटिंग सतीश, ग्रेट बॅटिंग निनाद, गुड पॉवरफुल हिटिंग. 40+ या क्रिकेटरनं आज सर्वांची मनं जिंकली आजच्या या दिवसामध्ये. 10 मध्ये 27 निनाद, 8 मध्ये 23 सतीश. गुड बॅटिंग. येणारी 3 षटकं आणि 53 करायचे. काही होऊ शकतो कारण रिची प्रतिष्ठान डोंबिवली 40+ सुद्धा एक चांगला संघ आहे. सामना बघायला मजा येणार आहे. 18 बॉल 53. चला फिल्डिंग लावून घ्या लगेच पनवेल.
तर 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपला आणि एकही धाव नाहीये, जिथे 53 धावांचा पाठलाग करायचा आहे. फुटवर्कचा वापर केला, टॅप केला, डीप पॉईंटकडे एक धाव पूर्ण, 2 धावेसाठी प्रयत्न केला जाईल आणि निश्चितच 2 धावा इथे पूर्ण होतील. अरविंदनं पहिल्या षटकामध्ये 13 दिल्या, मात्र दुसऱ्या षटक विक्रांतचं 15 आल्या, मंगेशचं तिसरं षटक महागडं ठरलं आणि तशा पद्धतीची आक्रमणाची गरज आहे. 24 धावा आल्या तिसऱ्या षटकामध्ये. पूर्वार्धामध्ये आपण जरूर पाहिलं मंगेश. हो, चांगला चेंडू. MCC पनवेल चांगली फलंदाजी पाहिली, सतीशकडून चांगली फलंदाजी पाहिली आज निनाद यांच्याकडून, आणि आता मंगेश सुद्धा तेवढ्या चांगल्या दर्जाची गोलंदाजी दाखवतोय. 53चं टार्गेट. आक्रमण करण्याचा प्रयत्न आणि ओव्हर कंप्लीट. गुड बॉलिंग मंगेश. फक्त या षटकामध्ये धावा दिल्या फक्त 2 आणि विकेट सुद्धा प्राप्त केल्या 2. गुड बॉलिंग. चांगल्या गोलंदाजीचं शक्ती प्रदर्शन केलं आज MCC पनवेलकडून मंगेशनं. चांगली बॉलिंग. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. चला स्पीडअप ठेवा, कारण अजूनही 2 सामने खेळवायचे. 5:34 झालेत. 2 सामने अजूनही खेळवायचे. थोडा स्पीडअप असू द्या. संग्राम 11 नितलसला सुद्धा आम्ही कॉल देतोय. जर आपण आला असाल तर आपण रचित पाटील जे आमचे आयोजक आहेत त्यांच्याशी संपर्क साधा. तर नवीन गोलंदाज झालाय भूपेंद्र MCC पनवेल संघाकडून. आज MCC पनवेलसाठी चांगला क्रिकेट दाखवला सतीश निनादनं. आज डोंबिवलीकडून सुद्धा चांगला खेळ पाहायला मिळाला, मात्र हा सामना महत्त्वाचा आहे. भूपेंद्र. चेंडू आणि धावांचं अंतर खूप मोठं आहे, कारण 53 करायचे फक्त 2 आल्यात. 12 चेंडूमध्ये 51 धावेची गरज आहे. 12 चेंडू 51. स्लोअर 1 ड्राईव्ह करतोय. चांगलं क्षेत्ररक्षण बघा. धावेसाठी प्रयत्न जरूर झाले. क्षेत्ररक्षण चांगलं झालं. बॅकअप त्यानंतर कव्हर करताना थोडी गडबड झाली. एकूण धावा धावफलकावरती आपण जरूर पाहणार आहोत. 4 धावा धावफलकावर. पुढचा चेंडू. हो, टप्पा थोडा बाहेर ठेवला. चेंडू हलकासा स्विंग केला आणि बीट होत असताना. एकूण धावा धावफलकावरती 4. गती वाढवणं महत्त्वाचं आहे. चौकार षटकार येणं आता डोंबिवली 40+ महत्त्वाचं आहे. पुढचा चेंडू. फुटवरचा वापर. हा फटका खेळलाय लांब लचक. या षटकार लॉंग ऑनच्या वरून. 6 धावा मिळतील. आता अपेक्षा वाढल्या असतील फलंदाज बाळाकडून. बाळाचं मैदानावर थांबणं संघ हितासाठी महत्त्वाचं आणि ती अपेक्षा आता वाढल्या. संघाची धावसंख्या आपण धावफलकावर पाहतोय. एकूण धावा 10 धावा. 53चं टार्गेट. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. बाळासाठी हा चेंडू लाईन बरकडतोय. व्हाईट बॉल. 11 झालेत. एकूण धावा आहेत 11. भूपेंद्र. रचित पाटीलने आम्हाला माहिती दिली आज 11:15 पहिला चेंडू पडला. शेवटचा चेंडू आपण पाहूया किती वाजतील. उद्या 9:30 वाजता ते सांगतात चेंडू पडणार आहे. हा फटका चांगला आहे, मात्र गॅपमध्ये कव्हरकडे खेळण्याचा प्रयत्न. डीप एक्स्ट्रा कव्हरला आणि जरूर पंच आमच्याकडे इशारा करतील. धावा मिळतील. या चेंडूवर 4. बाळाचं मैदानावर थांबणं रिची प्रतिष्ठान 40+ डोंबिवलीला महत्त्वाचं आहे. 4 धावेने संघ पुढे सरकेल. एकूण धावा आहेत त्या 15 रन्स. पुन्हा एकदा भूपेंद्र. बाळाकडून अपेक्षा असेल. बाळाचा खेळ जर चांगला झाला तर कदाचित या सामन्यामध्ये
काहीतरी करता येईल. मिस टायमिंग, सेफ प्लॅन होईल. एक धाव तर पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होणार का? 2 धावा सुद्धा इथे सहज पूर्ण. मात्र आता सिंगल डबलनं काही होणार नाही. धावसंख्येची गतिमान अवस्था प्राप्त करणं, वेगानं खेळणं आणि मोठ्या फटक्यांची तर गरजच आहे. एकूण धावा धाव फलकावर 17. 7 बॉल आणि 36. प्रत्येक चेंडूवर आक्रमणाची गरज. ऑन साईडला जरूर खेळलाय. या पंचांचा इशारा आलाय. चौकार. 6 बॉल 6 मध्ये करायचे. 6 चेंडूमध्ये 32. 6 चेंडूमध्ये 32 धावेची गरज. चला स्पीडअप करा. चला स्पीडअप असू द्या. सहा बॉल आणि 32. MCC पनवेल आणि रिची प्रतिष्ठान 40+ डोंबिवले. पहिला चेंडू. यस, गुड बॉलिंग. 5 बॉल आणि 32 ची गरज. 5 बॉल 32. सुजल 11 विंदने उरण. आपण रेडी राहा. विंदनेचे कॅप्टन आपण येऊन थांबा इकडे. सिंगल डबल काय होणार नाही. यस, गुड कॅच. अतुल भगत यांनी पकडलेला हा झेल. 4 चेंडू आणि 32 ची गरज. तर भाई नितीन शेळके आधई यांचे इथे आगमन झाले. विजय शेठ ठाकूर अकुर्ले आपण पाहतोय दोस्ती स्पोर्ट्स क्लब आणि स्वर्गीय विष्णू शेठ ठाकूर स्मृती चषकाचे आयोजक या सामन्याचा आनंद घेत असताना प्रमोद दादांवर असलेलं प्रेम आणि आज त्यांचा खेळ पाहण्यासाठी ते इथे आलेत. त्यांचं वेलकम करूया. बॅट्समनचं नाव काय होतं याचा? तर सामना कठीण आहे. सामन्याचा निकाल स्पष्ट दिसतोय का MCC पनवेल या सामन्यामध्ये त्यांचं पारड जड आहे. सामना आपल्या बाजूने त्याने झुकवला. आपल्या बॅटिंग आणि बॉलिंगच्या जोरावर मंगेश, भूपेंद्र आणि आता प्रज्ञेश. अतुल भगत यांच्याकडे चेंडू जरूर गेलाय. मात्र आता काही होणार नाही. सामन्यातील औपचारिकता तेवढी शिल्लक आहे. विंदनेचे कॅप्टन येऊन थांबा. रेडी आहेत. संग्राम 11 निटलस ऑन दी वे. 5:42. 5:42 आणि आता 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. बाळा. ओ, चांगला चेंडू आणि हा डॉट बॉल. 1 साइड मॅच. सामना आपण पाहतो एकतर्फी, ज्यामध्ये बॅटिंग केली सतीश आणि निनाद यांच्या खेळाच्या जोरावर. आज MCC पनवेल जो थोडा बॅकफूट